शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी समोर आली आहे। यात राज्यातील आणखी 4 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत। हातकणंगले, पालघर, कल्याण आणि जळगावच्या उमेदवारांची नावे उद्धव ठाकरे यांनी सांगितली आहेत। तसंच कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराजांचा मान ठेवून सोडली असल्याचंही ते म्हणाले। जळगावमध्ये करण पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। खरं तर भाजपने उमेदवारी नाकारल्याने उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला। ठाकरे गटातल्या प्रवेशानंतर त्यांना उमेदवारी मिळणार का याची चर्चा होती, पण उन्मेष पाटील यांच्याऐवजी त्यांच्या समर्थकाला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। हातकणंगलेमधून माजी आमदार सत्यजित पाटील यांना उमेदवारी मिळाली आहे। हातकणंगले मतदारसंघात राजू शेट्टी यांना महाविकास आघाडीने पाठिंबा द्यावा असं म्हटलं होतं, पण आता हातकणंगलेत उद्धव ठाकरे यांनी उमेदवाराचं नाव जाहीर केल्याने इथं महाविकास आघाडी राजू शेट्टींना पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्ट झालंय। तर पालघरमध्ये भारती कांबडी आणि कल्याणमध्ये वैशाली दरेकर यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे। वैशाली दरेकर 2009 साली मनसेकडून लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या होत्या। 1 लाखांहून अधिक मतं त्यांना मिळाली होती। तर 2010 ला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेतर्फे नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या। विरोधी पक्ष नेत्या म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांनी पद भूषवलं। 2009च्या अगोदर त्या शिवसेनेत होत्या, पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत गेल्या आणि पक्षफुटीनंतर त्या निष्ठावंत म्हणून शिवसेनेत राहिल्या। त्यांच्यावर लोकसभेसाठी आता पक्षानं विश्वास दाखवलाय। तर पालघरमध्ये महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही, पण भाजपकडून खासदार राजेंद्र गावित यांच्या नावाची चर्चा आहे। जर हे नाव फिक्स झालं तर पालघरमध्ये ठाकरे विरुद्ध भाजप सामना पाहायला मिळेल। ठाकरेंच्या भारती कांबडी तर भाजपचे राजेंद्र गावित असा हा सामना असेल। ठाकरेंनी जाहीर केलेल्या या दुसऱ्या यादीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।